मी पूर्णपणे रिनोव्हेट करायला घेतलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातलं. आणि दुर्गा टेकडीला तिथे आपण नेहरू प्लॅनेटोरियमच्या समन्वयातून फार मोठं प्लॅनेटोरियम तिथं अस्तित्वात आणतोय. सध्या बांधकाम अंतिम टप्प्यात आलेले दुर्गा टेकडीला म्हणजे तिथलं जे लोणारचं जे सरोवर आहे, तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल की उल्केतून निर्माण झालेलं ते आहे. ॲस्टेरॉइड त्याला म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस पृथ्वी आणि चंद्राचं जे काही कोन अंतर असतं त्या काळात असा ठराविक काळ असतो काही सेकंदाचा. त्या सेकंदात ती उल्का पृथ्वीवर आली आणि ती नेमकी आपल्याच भारतात आणि महाराष्ट्रात आणि विदर्भात असं म्हणू अशा ठिकाणी ती आली आणि ते मोठं सरोवर निर्माण झालं. तर 22 हेक्टर क्षेत्रामध्ये तिथे फार मोठा प्रकल्प आमचा आज अस्तित्वात आलेला आहे. आणि तिथलं जे प्लॅनेटोरियम बांधून झालेलं आहे त्याचं कार्यान्वयन अंतिम टप्प्यात आहे. तिथं जगभरातले सगळे लोक लॅब स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या पाणी आणि मातीचे नमुने घेऊन त्याची पाहणी होतीये. त्यानंतर 5 शिवसृष्टीचे प्रकल्प आपले मंजूर झालेले आहेत. त्यातला एक नागपूरमध्ये आहे, उरलेले 4 अन्य भागात आहेत. त्यामुळे मी नागपूरचा प्रकल्प ती जागा निश्चितीच्या अंतिम टप्प्यात आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठाकडे आम्ही जागेची मागणी केली आहे. तो पुढच्या टप्प्यात पुढे जाताना दिसेल. यवतमाळला टिपेश्वरला खास करून तेलंगणातल्या लोकांचं तिथं त्यांना जवळ पडतंय. मुरली सहस्त्रकुंड आणि टिपेश्वर या ठिकाणचे आमचे युनिट ते सुद्धा अंतिम टप्प्यात आलेले आहेत रिसॉर्ट बांधण्याच्या. आणि नागपूरमध्ये तर आपल्याला कल्पना आहेच आहे. नवेगाव खैरी रामटेकमधले जे 4-5 आहेत, खिंडशी, सिल्लारी, खेकरा नाला, आंबोरा, पिपरिया पेठ या ठिकाणचे आमचे प्रकल्प आहेत. फक्त ह्या सर्व ठिकाणी काय होतं आहे की आपले दुर्गम भागात असल्यामुळे आणि त्या ठिकाणी आम्ही स्पेशलिस्ट टुरिझम ऑपरेशनमधले थोडे कमी पडत असल्यामुळे ते खाजगीकरणाच्या माध्यमातून विकसन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली दिसेल. वर्ध्यामध्ये आमचा वर्धा शहरातला जो रिसॉर्ट आहे तोही तिथल्या सन्मान्य भोयर साहेबांच्या पाठपुराव्याअंती तो अंतिम टप्प्यात खाजगीकरणाच्या आलेला आहे. आणि वेलनेस टुरिझम म्हणजे जिथं आयुर्वेद आणि जे निसर्ग उपचार या दृष्टीने बोर डॅमचा जो आपला रिसॉर्ट आहे त्या ठिकाणी आपण पुढे जातोय. आपल्याला कल्पना असेल गोंदियातला नवेगाव बांध हा तर रिसॉर्ट आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात हा 1 नंबरचा रिसॉर्ट झालेला आहे असं अभिमानाने सांगतो लोकांना. आपणही मंडळींनी नवेगाव बांधला जरूर जावं. आणि माईस डेस्टिनेशन म्हणजे केंद्र शासनाचा सध्या प्रयत्न आहे मीटिंग्स, इन्सेंटिव्स, कॉन्फरन्सेस अँड एक्झिबिशन्स, त्याला माईस असं नाव म्हटलं जातं. तर त्यामध्ये त्याची विकसनाची अंतिम प्रक्रिया झालेली आहे आणि ऑपरेशनल झालेलं आहे. तर त्याचंसुद्धा परिचालन हे खाजगी माध्यमातून होईल. गोंदियातला 5 हेक्टर क्षेत्रातला हा 21 कक्षाचा म्हणजे एक लक्झरी रिसॉर्ट त्या परिसरात अस्तित्वात आलेला आहे. आणि चंद्रपूरचं मी मगाशीच बोललो आपल्याला, मोहर्लीचा आणि बदनापूरचा हा प्रकल्प आपला अंतिम टप्प्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे विदर्भला सुद्धा इथल्या पर्यटनाला सुद्धा चालना मिळायला पाहिजे. आणि ही चालना मिळण्यासाठी जे टुरिझम सर्किट केले तर टूर्स जे आम्ही काही आता प्रक्रिया केलेली आहे. इतके दिवस पर्यटन विभागामार्फत टूर्स आणि एक्सपिरियन्सेस म्हणावे तसे डेव्हलप झाले नाहीत. म्हणजे आम्ही टूर ऑपरेटर्स आहेत त्यांना रेकग्नाईज करणार आहोत. म्हणजे MTDC एम्पॅनल्ड टूर एजन्सी अशा पद्धतीने टूर्स असतील. नागपूर शहरामध्ये पण आपल्याला अनुभवायला मिळेल की जे किटनवीसवाडा आहे किंवा हायकोर्टची जुनी बिल्डिंग आहे, विद्यापीठाची बिल्डिंग आहे, विधान भवन आहे, या सर्व ऑर्गनायझेशनचे आमचा संवाद सुरू झालेला आहे. त्यांचे कन्सर्न विचारात घेऊन या ठिकाणी जे टूर ऑपरेटर्सना आम्ही रेकग्नाईज करू आणि ते एम्पॅनल्ड असतील त्यामुळं फसवण्याचा कोणाला पर्यटकांना काही वाईट अनुभव येणार नाही कारण ते एम्पॅनल्ड असतील लोक. तर नागपूर शहराच्या पर्यटनासाठी सुद्धा हा एफर्ट आम्ही घेतो आहोत. आता मुंबईमध्ये सध्या सुरुवात केलेली आहे आणि इथले सुद्धा प्राथमिक प्रक्रिया आमची पार पडलेली आहे. तर आपल्या सगळ्यांना
मला सांगायला आनंद वाटेल की जे जे आपल्याकडे सुंदर आहे आणि ज्या भागातले लोक करू इच्छितात, आता एका ठिकाणी पर्यटनाचे एवढ्या गोष्टी, आता जसं मी रामटेक बोललो की आर्ट गॅलरी आहे तिथली, मेघदूत आहे खिंडसीचा आमचा रिसॉर्ट, रंगमंच आहे, पिपरिया पेठचा ॲडव्हेंचर टुरिझम युनिट आहे, नवेगाव खैरीचं युनिट आहे. एक एक ठिकाणी एवढे युनिट आहेत. फक्त हे युनिटना आपल्याला चालना देणं काम आहे आणि ते काम आमचं अंतिम टप्प्यात आलेलं आहे. तुम्हाला या सगळ्यात चांगले दिसतील. जसा ॲक्वॅटिकचं मी आपल्याला बोललोच मगाशी, नवेगाव